नमस्कार मंडळी. तर बघा आज पण आम्ही पापड केलेले आहेत आणि मेन म्हणजे इथं मुलींसाठी काय केलंय बघा. कारण की डोक्यात लिकावा भरपूर झालेल्या मुंबईत असताना तर मम्मीने इथे आल्या आणि लिंबाचा पाला काढून वाटलेला आहे. तर हे बघा या दोघी काय करतायत ते आणि आरशासमोर उभे राहून तुम्ही काय करतात. माऊ फेस दाखव तुझा. डॅन टॅन. हा हा दाखव. कर कर. नाही टेंगे टेंगे दाखव करून. हा कर. टेंगे टेंगे हा बघा हा कार्टून. लिंबाचा पाला लावला डोक्याला तिच्या कारण की लिकावा काय असतील ते निघून जायला. उवा आणि घाण चूच्या पण लावलं डोक्याला, इथे तोंडाला पण लावलं. पप्पा बोले खास खास लावा, चांगला आहे लिंबाचा पाला. त्या दोघींनी लावला स्वतःच्या अंगाला पण, म्हणजे हाता पायाला तोंडाला डोक्याला तर लावलेलाच आहे. इथे बघा घरगुती आणि आयुर्वेदिक म्हणजे सगळ्या लिका निघून जातील है की नाही. आणि टेंगे टेंगे आमचा बघा आते बघून. माझ्या गाडाला नको, तुझ्याच लाव गाडाला. नको नको. बघा यांचे नखरे बघा कसं चालले, जसं काय यांचा फोटो काढते मी. हो 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 दोन्ही करते. आता सुकले की मग तुम्हाला आंघोळ घालते दोघींना. काय हो घरी जायचंय का नाही तुला? 3 दिवसांनी जायचे. काय तुला आवडतं खेळायला? हिचा टेंगे टेंगे तर चालूच असतो. चलेल आता सुकून घ्या पहिल्यांदा. जा पंख्या खाली बसा आता. तर बघता इथं पोरींचं कसं चाललेलं आहे ते. आता स्वयंपाक चाललेला आहे बाहेरून. बघा गहू कालच काढून निघाले तिथून. गहू लावले होते इथे ह्या साईडने बघूया आपण. हे बघा इथे गहू होते. ऊन खूप एकदम रखरख ऊन आहे ना. हे बघा गहू कालच काढून झालेले इथे. आणि या दोघी सुकल्याच का बघू दे. सुकले थोबाड सुकलेच. उंची केस पण सुकले. माऊली आता नाव घालते तुला काय. बाबाला मी बोलते, हिला लाज वाटते बाहेर आंघोळ करायला. बोलते बाबांना बोल ना आत बसायला. हिला आता वाटते म्हणजे बाबा बघतील म्हणून. आणि यांच्या बरोबर मम्मीने पण तोंडाला लावलंय तिकडे बघा. मम्मी आणि काय फरक पडतो सांग. चेहरा जरा खास फूट येते. हा खुजलेत ना फोड्या वगैरे. बरोबर. तर मम्मीने लावलेलं इथं सोडी पण लावलेलं आहे. आणि आता पोरींना मी आंघोळी घालते. पहिली माऊला घालून येते मग चिवला घालवते. माऊ मी बाबांना आत पाठवते तिथं झोपू नको. बाबांना आत पाठवतो तुला लाज वाटते तर. तोंड नको वाकडं करूस. ये वाकडं तोंडाची. आंघोळ झाल्यावर माझा तो फेस बघा. तिला मारली म्हणून तिला राग आलाय. राग. एवढं ऊन आहे ना विचारायची सोय नाही. तिथले पापड आम्ही हे केले. आता मम्मीने बघा अजून तोंड झाकलेलं आहे इथे. आम्ही इथं बसून पापड काढतो. ह्याच्यातले पापडच दिसत नाहीत सुकलेले. ह्याच्यात दिसतच आहेत पापड सुकलेले. आता हे काढून ठेवले आणि तिथं काढते मम्मी. बघा एवढे सुकले की चिटकून बसले. आणि माऊ पण आता उन्हात यासाठी तयार झाले. माऊ बघू पण तिला आम्ही बाहेर घेणार नाहीये. तिथं माऊ तो टेबल काढ बा तिकडचं उन्हातला. साईडला ठेव सावलीत. बसणार आहे इथं बस. सावलीत बस. ते बघा तेव्हा दिसतंय का सेम कलर आहे ना कागदाचा आणि याचा. त्रास होतोय हे. तिकडचे पलटी झालेत फक्त हाच ह्या कपड्यावर. काय बोलते लवकर सुकले का? हा हे जरा लोक टाईट पकड मम्मी. हे जे आहे ना हे टाईट पकड. हे बघा आमच्या मम्मीने आम्हाला काय आणलंय. नाही लिस्टी पण येण्याचा. तिला पिंक आवडलं म्हणून मम्मीने तिला पिंक आणलं. मला पर्पल आवडतं म्हणून मला पर्पल आणलं. आणि किचन आहे ना ते मला ब्लॅक वाला आणलं आहे. बघा आईची हालतच खराब झाली आहे ना ग. टाईट पकड म्हणजे ना निघल. बघा काय दिसतंय का.
सगळं पेपरच वाटतं. बघा इथं ठेवलं. गॉगल टोचतोय मला. हे ठेव पहिले मम्मी, काढलेले ठेव. तर इथे बघा आम्ही एवढे पापड टाकले सकाळी. आता थोड्या आधी पलटवून टाकलेत. किती हे 2 किलोचे पापड आहेत. हे बघून पण वाटणार नाही तेवढे. सुकले काही कमी होतात. आणि आबळ येते जाते सारखं. आणि माऊ आगावपणा करते, तिला मारायचंय. बाबा तिला आज मारणार आहे. जायच्या अगोदर मारणार आहे बाबा. चल लुडो खेळूया ये. चल चल लुडो काढला. चला आता लुडो खेळूया. इथं बाहेर अंगणात चटे हातरले. समोर असं इथे हिरवा कपडा लावलाय. हा म्हणजे उन्हाची झळ लागत नाही इथे. हे बघा. आणि चटे हातरले. आता इथं बसतोय. बघा लागली माव खेळायला लुडो. लगेच व्हिडिओ म्हटलं की लगेच नाचूनच दाखवते. असं आमच्या तिघींचं आहे बघा. 3 जणी खेळते. माव बघा सगळं एकदम चालवायला बघते. आणि चिव पण. आता माझी बारी. हात काढ ना माव. अरे रब्बर आहे का? ओ रब्बर आहे कारण की मोबाईलची स्क्रीन निघाली मम्मीची म्हणून. पापड आमचे काढून झालेले आहेत. आणि इथं पोरी मॅगी खात बसलेले आहेत. तर मॅगी खात बसले आहेत 2 जणी. आणि इथं पप्पा इथं आज पण लाकडं रोज खावा. एकटेच खावा. आणि पप्पा इथं रोज नेहमीप्रमाणे लाकडं तोडताय इथं. बघा नेहमीचं काम पप्पाचं रोज करतात. आज एवढी लाकडी उचलून आणलेत, गोळा करून आणलेत पप्पांनी इथं चुलीसाठी. हे पप्पाचं नेहमीचं काम आहे. नाही बघा आबा सारखंच येत असतं. असं वाटतं लय पाऊस पडेल, लय पाऊस पडेल. आता वाजले 4:30 आणि अंधार सारखं झालेलं आहे पूर्ण. हे बघा एवढं आबाळ येते ना. हे पहा बघा किती आबाळ येते. ऊनच नाही असं. तुला काय दाखवू. आता उद्या आम्हाला निघायचंय. ही हमेशा कंपॅरिझन करते. तिच्याला एवढी मला एवढी. दोघींना इक्वल दिले, बरोबर दिलेली आहे. तर आता उद्या निघायचंय. तर त्यासाठी आमची झालेली आहे तयारी. पॅकिंग चालले सगळे. खिडकी उघडते गरम होते ना. हे बघा ना बाहेरचं वातावरण कसं दिसतं. तर मम्मीचे पापड बघा किती झाले. 1 2 3 4 5. हे 2 ताटात जरा थोडेसे ओरले. हा एक ओरला आहे. आणि ह्या ताटातले एक ओरले. बाकी 3 सुकलेले आहेत बघा. आणि हे माझं पाकिट आहे. हे 2 आणि हे 1 बोचकं. आणि कपडे आता भरायचे. आता बॅगा भरायला घेते. म्हणजे उद्या घाई नको. उद्या आम्हाला लगेच जायला बरं. म्हणून आता सगळं पॅकिंग करून घेत आहे. रुपाचं बांधून ठेव. मम्मी सांगते दीपाला रुपाचे पापड बांधून ठेवलेत म्हणून. बहिणींचे फोन येतात मम्मी वैतागलेले. सारखेच येतात म्हणून. बघू बघ हिला बघ. दीपा बघ दीपा आमची. नखरा हिचा नखरा चाललाय. हा केला व्हिडिओ बंद केला. बरं झालं. आता हे पापड बघा पिशवीत भरते. दुसऱ्या ती पिशवी ठेवली फाटायला नको म्हणून. आणि अजून एक पिशवीत फोल्ड करून देणार आहे. तू साईडलाच हो. आता बघा आवरावर झालेली आहे आमची सगळी. पॅकअप झालेलं आहे सगळं. बघा ह्या 2 बॅगा आणि 1 बॅग आहे पिशवी. पापड भरलेत ह्याच्यात आणि ह्याच्यात भरलेत. आणि ह्याच्यात सगळे एकत्र कपडे भरलेत. ह्या 3 बॅगा आमच्या रेडी आहेत. घालायचे कपडे आम्ही काढून ठेवलेले. आता मम्मीचं चाललंय झाड लोटात. आज जरा इकडचं स्वच्छ झालंय. नाही तर 4 दिवस झाले पापडच हवी काय ग. 4 दिवस झाले आल्यापासून माझं पापडाचंच चाललेलं आहे सगळं. त्याच्यामुळे जागा पूर्ण भरलेली. पूर्ण आता थोडी मोकळी झाली. स्वच्छ पण झालेलं आहे बघा. आता हे पापड उद्या सुकतील. तर आज बनवायचं आहे रात्री घेवड्यातला भात. हा ही पण एक बाटली आहे. तर आज रात्री घेवड्यातला भात बनवायचा आहे. आणि माऊ बघा बाहेर खेळते. मम्मीची चालले झाडलोट. पप्पाचं गेलं 1 तास झालं. लाकडी तोडतायत ते गोळा करून आणतात. आणि हे बघा सूर्यास्त होतोय. समोरच सूर्य दिसतोय. झूम करून बघा आपल्याला दिसते का बघा सूर्य. 2 फांद्यांचे एकदम मधोमध आहे बघा. हे बघा दिसला.
एवढं झूम केलंय ना तेव्हा दिसले बघा, पण ब्लर दिसतोय. उद्या मुंबईत असणार आहे सूर्यास्त. आज शेवटचा इथला सूर्यास्त चिंचोलीतला. या खिडकीतून पण दिसते सूर्यास्त. हा बघा इथं तर 1 मिनिट ना बाबू, तू सगळी पानं फाडून खराब करते. इथं गरमी तिला सर्दी झाली कारण की रात्रीची भरपूर थंडी वाजते. दिवसभर चटका बसतो आणि रात्रीची थंडी वाजते. बोट तू सगळ्या पानाची बोट बनवत असतेस. त्या हे बघ घरातून दिसते सूर्यास्त होताना, किती छान. मी तर आतमध्ये बसते बघा, ही झोक्यात ही रंबा. हे बघा खोटं वाटत आहे बघा, ही झोक्यात तिथं पिशवी घालून बसले आणि समोर सूर्यास्त होतं. खूप छान. दाखवलं तुला किती जवळ दिसते असं. बघा पप्पानी लाकडे तोडली आणि ते जो भुसा होता, कचरा होता, तो इथं जाळलेला आहे समोरच. माऊ बोलते इथं थंडी वाजते म्हणून लावलंय काय हे. आणि बघा कसं बघतोय हा कालू. हो अजून कुत्रे आहेत गावात, भरपूर आहेत. तर सगळीकडे पापाने हे केलेलं आहे, जाळा लागलाय. इथं बघा माऊची फ्रेंड, कोण तर आमची फुई, दोघी मैत्रिणी झालेत कालपासून. आणि माऊ त्यांना सांभाळते बघा कशी. माऊ तू पण काय ग भात, तुझ्या फ्रेंड सारखीस का काठी धरून चालाय. सोड बघू. खुशी बघा खुशी का शी यार. चला आता घरात आले. घेवडा सोलायचाय, घेवडा घेते सोलायला. आता बाहेर बसून सोलत बसते. आता फ्रेश झालेलो आहे. आता बघा मम्मी लागलेली भात करायला तयारी, भाताची तयारी करते. कुटती ती चटणी, हळद, जिरं काय सगळं आहे नाही ते मसाले कुटते. आणि पुरी बसलेत बाहेर मैत्रीण फ्रेंड बरोबर. इथं बघा या फ्रेंड जवळ बसले, त्यांची फ्रेंड बघा. माव काय करते, काय शिकवते बाई. लयच इथं मच्छर आहेत, पाखरं फिरतात. ह्या दोघी बसल्या तिथं त्यांच्या फ्रेंड सोबत. आहे बघा लाईटीला किती पाखरं येतात. टेबल पण ठेवली तिथं बाहेर बसायला. पोरी आहेत तिथं. आता मी जाते आतमध्ये मम्मीकडे. माऊच्या डोळ्यांना बघा काय झालंय. ढेन 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 ढेन. अजून दुसरा डोळा. चल जेवायला चल आता. नाव बनवले पिठलं भाकरी, हे दुपारचं कालवण भात, त्यात घेवड्यातला भात, बाबा झुणका भाकरी. तू काय खाणार घेवड्यातला भात? हे भात कालवण. किती लवकर उठलीस? घेवड्यातला भात गरम गरम. खेळते, हॉरर गेम खेळते. जेव आता चल तुझं कालवण भात. आता आमचं जेवण झालेलं आहे, आम्ही सगळेजण जेवलेलो आहे. आणि चू भात कसा झाला तर आता तुम्हाला चू जायची इच्छा होते. नाही होते मग तुला राहावंसं वाटतं इथं? हो छान वाटतंय ना. तर मुलांना झोक्याला सोडून द्यायचा. हिला झोक्याला सोडून नाही जायचं. ही बोलते की आईला सांग की झोका नको काढू, मी कधीतरी येईन खेळायला. आता कधी येतोय काय माहिती. 1 वर्षाने आता आलोय, आता नंतर कधी येतोय ते पण नाही माहिती. मे मध्ये बाय चान्स आली नाही आली सांगता येत नाही, पण बघू आता कधी येते ते. पण पहिल्यांदा आली. हो ही पहिल्यांदाच आली. एवढे वर्ष 5 वर्ष तिने असेच हवेत काढलेत, कधी आलीच नाही. तर
तर बघा माझी माव खूप छान दिसते, सुंदर दिसते. राधा बनवली, राधा. ती स्वतःच बनते, मी नाही बनवलेलं. तर मग आजच्या दिवसाची उलाढाली तर तुम्ही बघितले असाल, खूप काही कामं झालेली आहेत, आवरावर झालेली आहे. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच आवडतील तर मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. आणि आजचा हा गावचा शेवटचा व्हिडिओ आहे, म्हणजे शेवटचा ब्लॉग आहे. नेक्स्ट व्हिडिओ आता आमचे पिंपोडचे येतील, त्याला टाईम आहे. पण आता सध्या हा आजचा चिंदोलीचा म्हणजे माहेरचा शेवटचा ब्लॉग आहे. उद्या जाताना तसं सकाळपासून, पण नाईटचा हा शेवटचा आहे. सो चला बाय बाय, गुड नाईट.